म्हणता म्हणता 8वा दिवस देखील आला. डे 8 मिशन 6090 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, सो सुरुवात करूया आपल्या टॉपिक्सला. जास्त बोलण्यात काही अर्थच नाही, कारण जे बघतात ते, जे फॉलो करतात ते कमेंट्स करतात ते Instagramला डीएम करा मला, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी काही डाऊट्स असतील ते मी नक्की सॉल्व्ह करेन. ओके, दुसरी गोष्ट आता पेज वाईज बघायला सुरुवात करूया. पेज 165 167 वरून पोझिशन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन सिरीज वरती काम करा. पोझिशन तर माहितच असेल, त्याच्यावरती मला काय बोलायचीच गरज नाही. ट्रान्झिशन्स कुठे येतात माहित असेल ना. हां, चांगली गोष्ट आहे. इनर ट्रान्झिशन्स कुठे असतील? हां, ठीक आहे. कमेंट कर. नको जास्त बोलू. नको विचार करू. राहू दे. माहीत असेल तर कमेंट करून दे. हां, काय माहिती? हां, चलो. नेक्स्ट 168, 169 ऑक्सिडेशन स्टेट्स वरती काम करा. प्लस मायनस साइन वरती नक्की काम करा. 2-3 ऑक्सिडेशन नंबर्स आहेत. ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत प्रत्येक एलिमेंटचे. सो प्रत्येक एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट्स माहीत असले पाहिजे आणि थोडे चेंजिंग म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला पॅटर्न एक दिसेल. सो तो पॅटर्न प्रॉपरली ॲटॉमिक नंबरवरून लक्षात असू द्या. म्हणजे ॲटॉमिक नंबरवरती म्हणजे काही गोष्टी खूप साऱ्या अवलंबून असतात. प्रत्येक गोष्ट त्याच्यावर अवलंबून असते. सो ॲटॉमिक नंबर जर माहीत असेल तर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट सहज काढू शकता. पण थोडेसे व्हेरिएबल्स असतात. ओके, लगेच सेम टू सेम येत नाही. थोडे फरक दिसतात तुम्हाला. ओके. त्यानंतर ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस आधी सारखंच. ओके, आधीचा लेसनचा केला. आयोनायझेशन एन्थॅल्पी, ट्रेंड्स, हे ट्रेंड्सचं खूप महत्त्वाचे. ट्रेंड्स करा. ते मी 16, 17, 18 मध्ये पण सांगितले होते आणि याच्यामध्ये पण सांगतोय. त्यानंतर 71, 72 वरून मेटॅलिक कॅरेक्टर्स, मेटॅलिक प्रॉपर्टीज अँड कलर. हा, इथे कलरचा खूप मोठा विषय या लेसनमध्ये. कलरवरती पूर्ण फोकस करा. कलरवरती प्रश्न आधी PYQs मध्ये आलेले आहेत आणि येत राहतील. सो त्याच्यावरती पूर्णपणे प्रॉपर करा. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक कोण आहे याच्यावरती पूर्ण काम करा. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे डाय आणि पॅरामॅग्नेटिक. ओके, पहिलंच सांगतो. जेव्हा तुम्ही ऑर्बिटल कॉन्फिगरेशन लिहिता त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात का. सो एकदा नसेल येत तर तुम्ही क्लास किंवा कॉलेजच्या टीचर्स कडून, युट्यूब करून तुम्ही ते क्लिअर करून घ्या. पण हे 3 टॉपिक्सच्या पेजेस वरून करा म्हणजे करा. पुढे 173, 174 वरून फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स आणि फॉर्मेशन ऑफ एलॉईज. खूप 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 इम्पॉर्टंट आहे. इंटरस्टिशियल कंपाऊंड्स मुलं नाही करत, मिस करतात. तरी 1-2 मार्कासाठी ते प्रॉपरली काम करा. नेक्स्ट 175, 177 वरून कंपाऊंड्स ऑफ मॅग्नीज, KMnO4, कंपाऊंड्स ऑफ क्रोमियम, K2Cr2O7. KMnO4 आणि K2Cr2O7 चा तर एकच पेजवरती एकच टेबल बनवा, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडलेल्या असतील. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला आणि पेपरच्या आधी बघायला म्हणजे चांगलं वाटेल. कारण आता पेपरच्या आधी खूप काय करतात, पण पेपरच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करत नाही त्या गोष्टीची, म्हणून पेपरला ती गोष्ट आठवत नाही. एवढा पण अभ्यास नका करू किंवा एवढ्या वेगवेगळ्या सोर्सेसमधून नका करू किंवा एकाच सोर्सेसमधून एवढं नका करू, जेणेकरून तुम्हाला तेव्हा पेपरला सुद्धा ते रिवाईज करता येणार नाही. एवढा टाईम कमी असेल. सो खूप काय करण्यात अर्थ नाही. एक गोष्ट करा, पण प्रॉपर फिक्स आणि प्रॉपर करा. म्हणजे जेणेकरून तो फायदा तुम्हाला बऱ्यापैकी राहील. ओके. ते कळलं तुम्हाला. KMnO4 आणि K2Cr2O7 खूप चांगला म्हणजे ऑक्सिडेंट आहे भाई, पॉवरफुल ऑक्सिडेंट आहे ते. ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणता तुमच्या भाषेमध्ये तुम्ही. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओर्स, ब्लास्ट फर्नेस, स्ट्रक्चर, स्टेप्स, कास्ट आयरन, व्रोट आयर्न, स्टील. हे ना, हे खूप महत्वाचं आहे. लोखंडाचे प्रकार आहे ते नीट करा आणि त्याचा डिफरन्स पण करा. बघा इथं मी टाकला म्हणे डिफरन्स बिटवीन कास्ट आयर्न, व्रोट आयर्न आणि स्टील. या तिघांचा डिफरन्स आहे ना, अतिशय IMP. पहिलं सांगतो, खूप आहे ना, खूप कॉमन सेन्स पण नाही लावत तुम्ही, ते जाऊन द्या. पण खूप कन्फ्युजन क्रिएट करून ठेवले ह्या 2 कास्ट आयर्न, व्रोट आयर्न आणि स्टीलमध्ये. सो बऱ्यापैकी ती गोष्ट करू नका आणि क्लॅरिटी ठेवा प्रत्येक पॉईंट्समध्ये. 182 टू 185 पर्यंत इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स काय असतात, लॅन्थनाइट, ॲक्टिनाइट्स काय असतात, हे सगळं दिलेलं आहे. सो हे सगळं जेवढे पॉईंट्स मी मार्क केले ना, हे सगळे इम्पॉर्टंट आहे. पहिलं सांगतो. 186, 87 वरून इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट काढता आला पाहिजे. मॅग्नेटिक मोमेंट काय पहिला समजून घ्या. त्याचा फॉर्म्युला SI युनिट व्यवस्थित समजून घ्या. ऍप्लिकेशन ऑफ लॅन्थनॉइड्स, ॲक्टिनॉइड्स, कुठे कुठे लॅन्थनॉइड्स आणि ॲक्टिनाइड्सचा वापर होतो. ॲक्टिनॉइड्स इनर ट्रान्झिशन मध्ये बाळा, मी ट्रान्झिशन मध्ये नाही, इनर ट्रान्झिशन मध्ये 2 सिरीज येतात माहिती आहे ना. F ब्लॉक मध्ये वरचा लॅन्थनाइट सिरीज असतं, खालचं ॲक्टिनॉइड सिरीज असतं. तर ह्या सिरीजचं ऍप्लिकेशन, दुसरी गोष्ट त्याचे युजेस, याच्यावरती प्रॉपर काम करा. त्यानंतर ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन काय आणि लॅन्थनाइट कॉन्ट्रॅक्शन 2 शब्द येतात, ते खूप महत्वाचे, ते पण काम करा. ऑक्सिडेशन स्टेटचा आधीपासून मी सांगितलं IMP आहे. एक्झाम फोकसचा बॉक्स मी इथे खाली दिलेला आहे. हा हायलाइट करतो बाबा, माहिती आहे तुझं लक्ष नाही जाणार. सो याच्यावरती खूप एक्झाम फोकस आहे. मी हे डिस्कस रोज नाही करत, कारण रोज तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं. आणि मिशन 6090 मध्ये कोणते स्टेप्स रोज फॉलो करायचे ते देखील आहे. हे सगळं डॉक्युमेंट तू आपल्या class.in च्या फ्री नोटच्या टॅबमधून डाउनलोड करू शकतो. सो आत्ताच जाऊन डाउनलोड कर. याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे ह्याच लेसनचा पेपर. हा, मी फास्ट असेल, बरोबर आहे, हे मान्य आहे मला, पण मी तुमचा वेळ पण खाऊ शकत नाही. मला वन शॉट किंवा हे मोठे मोठे व्हिडिओज नाही बनायचे. वी हॅव टू वर्क ऑन जस्ट IMP पॉईंट्स. की IMP पॉईंट्स काय, कारण तुला अभ्यास स्वतःच करायचा आहे. तू किती युट्यूबचे व्हिडिओ पाहिले, तू किती ऑनलाईन लेक्चर पाहिले, तू पास होणार नाही बाळा. कारण स्वतःच करावं लागतं आणि स्वतःच लक्षात ठेवावं लागतं. मी पाणी पितो, तू पण पाणी पिऊन घे सध्या तरी. येस, आता पुढे काय करायचं आपल्याला, ह्याच लेसनचा 70 मार्क्सचा पेपर बघायचा आहे.
याच लेसनचा का नीट आहे. 70 मार्क्सचा मी एकाच लेसनचा पेपर देतो आणि एक नाही देत, 3 देतो. इझी, मीडियम आणि बॅलन्स. वेबसाईटला जाऊन नक्की बघ आणि वेबसाईटला जाऊन तू एमसीक्यू टेस्ट पण दे, त्याचे आन्सर कीज पण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि पेपर देखील डाउनलोड करून घेऊ शकतो. एमसीक्यूज मी डिस्कस करत नाही, पण तू करू शकतो. स्क्रीनशॉट्स काढू शकतो, असं काही नाहीये. ओके, सगळ्यात पहिलं यांनी फोकस केला आहे मिनरल टॉपिकवरती. हो, मॅग्नेटिक मोमेंट आहे तसा, क्रोमियम, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी सांगितलं होतं, कराच. लॅन्थनाइट सिरीजचं रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट विचारलाय. हो, लॅन्थनाइट सिरीज मधून रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट व्यवस्थित बघा का, किती हेमॅटाइट ओर कशाचा आहे सांगा, माहिती का? कमेंट कर पटकनी. वर्षभर अभ्यास करतोय काय, आयएमपी म्हणजे काय, मी काय हे करणार आहे का? पटकनी कमेंट कर. पायरोमेटलर्जी विचारले. ओके, हा मेल्टिंग पॉईंट वरती पण सुद्धा प्रश्न आलेला आहे ट्रान्झिशन मेटलच्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऍक्टिनॉइड्स. आता ऍक्टिनॉइड्स आले म्हणजे ऍक्टिनॉइड्सचं पण नका करू, लॅन्थेनॉइड्सचं पण करा. जनरल इलेक्ट्रॉनिक, नाही तर बोलशाल सगळ्यांचं लिहायचं, सगळ्यांचं नाही, जनरल एक आलंय. म्हणजे लॅन्थेनॉइड साठी एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि ऍक्टिनॉइड साठी एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हो, ओके, चलो नेक्स्ट 8 प्रश्न. स्कॅन्डियम आणि टायटेनियम वर कास्ट आयन आणि रोट आयन आला आहे म्हणजे आला आहे. परत मॅग्नेटिक मोमेंट वरती, इंटरस्टिशियल कंपाऊंड्स वरती प्रश्न आहे. हा, KMnO4 K2MnO4 हे आलंच आहे. केमिकल इक्वेशन लिहायला आलंय पण आलंच आहे. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन मी सांगितलं होतं, ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, 2 क्वेश्चन खूप लक्षात ठेवा. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन आणि ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. पुढे गेल्यानंतर ह्या दोनचं त्यांनी काय विचारलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला प्रॉपरली ह्या धड्यांमध्ये आलंच पाहिजे. नसेल तर युट्यूबला खरंच व्हिडिओ बघा, नाही तर कोणत्या तरी शिक्षकाकडून खरंच शिकून घ्या. नाही येते तर तसंच नका ठेवू, नाही पेपरला आलो बघू. अरे नाही बाबा, करून घे, त्याच्यामध्ये खूप गडबड होती. पुढे गेलं ऑक्सिडेशन स्टेट्स. पुढे गेलं हा बाई, ट्रान्स युरेनियम एलिमेंट्सला यांनी आयएमपी धरलाय, जो आयएमपी पॉईंट्स आपल्या लिस्टमध्ये नव्हता पण क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. सो ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स करायचे म्हणजे करायचे आहे. लाईमस्टोन एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयरन म्हणजे लोखंड एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस समजून घ्या. हेमेटाइट ओरबीर ते तुमच्या लक्षात आलं असेल. लोखंड एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं ती प्रोसेस पहिली युट्यूबला टाकून नीट सर्च करा. आपल्या क्लासचे व्हिडिओज पाहिले तरी चालतील खाली प्लेलिस्ट मधून, किंवा मग तुम्ही बऱ्यापैकी गोष्ट केली तरी चालेल. त्यानंतर पुढे पोटॅशियम डायक्रोमेटला बनवायचं कसं, अख्खी प्रोसेस विचारली. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, झोन रिडक्शन आणि झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, हे 2 आहे ब्लास्ट फॉर्मेन्स म्हणजे बोलतात ना स्टेप्स आहेत, ते विचारले, ते प्रॉपरली करा. ॲटॉमिक रेडियाई येणार होता आणि तो आलाय. लॅन्थेन आणि ऍक्टिनाइडला कम्पेअर करायला सांगितले. ऑक्सिडेशन स्टेट, बाइंडिंग एनर्जी आणि केमिकल, म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स आलाच आहे. एलॉय भाई 1 मार्कामध्ये पण आलाय आणि खाली सुद्धा आलाय. एलॉय काय असतो आणि हा कशापासून बनलेला आहे. पुढे गेल्यानंतर परत KMnO4 आहेच आहे. ट्रान्झिशन मेटल, डीडी ट्रान्झिशन विचारली, जॉमेट्री विचारली, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलंच आहे, लॅन्थेनॉइडच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज विचारल्याच आहे. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बऱ्यापैकी आता कॉमन दिसत असेल. बघा परत हेमॅटाइट ओर आलाय. हेमॅटाइट ओर किती आयएमपी तुम्हाला समजेल आता बऱ्यापैकी. मॅग्नेटिक मोमेंट आले, स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट, ऍप्लिकेशन आलाय. लॅन्थेनाइडचं पण ऍप्लिकेशन करून ठेवा, ऍक्टिनॉइडचं पण आलेलं आहे. पुढे गेल्यानंतर ट्रेंड, 3D सिरीज मधला ट्रेंड, तेच ॲटॉमिक मेटॅलिक कॅरेक्टर्स कमी होतात ते वाढतात, ते मेल्टिंग पॉईंट वाढते कमी होते, डेन्सिटी ऑक्सिडेशन स्टेट्स कमी होतात ते वाढतात ते. सो त्याला आपण ट्रेंड्स म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक रेडी आहे, वरून खाली येताना काय होतो, वाढत जातो, लेफ्ट टू राईट जाताना काय होतो, कमी होत जातो. याला ट्रेंड म्हणतो, TREND, ट्रेंड. मग ते प्रत्येक सिरीजमध्ये म्हणजे 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज, 7D डी म्हणजे सिरीज असतात. त्या सिरीज तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, एकदा टेक्स्टबुक मधून बघितलं तर होऊन लक्षात येईल. आणि शेवटी जो प्रश्न आलाय तो आलाय Zn+2 आणि Cu+2 वरती, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यांचं कलर बद्दल प्रश्न आलेला आहे. सो ऍप्लिकेशन बेस्ड पेपर खूप आहे हा, आणि ऍप्लिकेशनच पेपरमध्ये खूप चाललंय आजकाल. हा पेपर प्रॉपरली बघून घ्या आणि डाउनलोड पण करू शकता. असं काही नाही की इथेच बघणं गरजेचं आहे, स्क्रीनशॉट्स पण काढू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा पेपर तुम्ही सोडवा. प्रत्येक धड्यांचे पेपर मी असेच घेऊन येतो रोजच्या रोज व्हिडिओमध्ये. हा आहे डे 8, पण उद्याचा पण मी डे 9 घेऊन येणार आहे. सो उद्या झोपं काढू नका, लगेच येऊन व्हिडिओ बघा. आणि मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्रॉपरली परत जाऊन व्हिडिओ बघा. आपल्या class.in वेबसाईटवरतून हे सगळं डाउनलोड करायला विसरू नका. आन्सर की देखील करा, म्हणजे डायरेक्टली लर्न करता तुम्हाला येईल. ओके, आणि आधीचे व्हिडिओ जर प्रॉपरली पाहिलं नसेल की मिशन 6090 नक्की काय, तर 6090 मिशन जी सुरुवात केली ती बऱ्यापैकी तुम्ही पूर्ण करा.